नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, पेन्शनधारकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे। बातमी आहे पेन्शनधारकांसाठी महत्त्वाची बातमी। या पेन्शनधारकांची जूनची पेन्शन येणार नाही। मित्रांनो, नेमकं काय आहे या बातमीमध्ये आपण नक्की बघूया। पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही। मित्रांनो, सरकार त्यांच्या निवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शन देते। या पेन्शनधारकांनी सरकारच्या वेळोवेळी येणाऱ्या गाईडलाईनला फॉलो करणे आवश्यक असते। आता याच पेन्शनधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। सामाजिक सुरक्षा पेन्शन योजनेअंतर्गत पेन्शन मिळवणाऱ्या वृद्ध, विधवा आणि विशेष दिव्यांग व्यक्तींना 31 मे 2025 पूर्वी वार्षिक शारीरिक पडताळणी करणे बंधनकारक करण्यात आलेली आहे। ही पडताळणी निर्धारित वेळेत केली गेली नाही तर जून महिन्यापासून पेन्शन थांबवली जाऊ शकते किंवा लाभ नाकारले जाऊ शकतात, असेही सांगण्यात आले आहे। मित्रांनो, किती आहे ही शेवटची तारीख याबद्दल आपण बघूया। मित्रांनो, पेन्शनधारकांच्या सोयी लक्षात घेऊन सामाजिक न्याय आणि समक्षीकरण विभागाने वार्षिक भौतिक पडताळणीची अंतिम तारीख 30 एप्रिलवरून 31 मे पर्यंत वाढवली आहे। या संधीमुळे काही कारणास्तव पडताळणी होऊ न शकलेल्या पेन्शनधारकांना दिलासा मिळालेला आहे। सर्व लाभार्थ्यांना कोणताही विलंब न करता लवकरात लवकर पडताळणी प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन विभागाकडून करण्यात आले आहे। मित्रांनो, कशी करायची ही पडताळणी याबद्दल आपण बघूया। मित्रांनो, पेन्शनधारक ई मित्र किओस्क, ई मित्र प्लस सेंटर किंवा राजस्थान सोशल पेन्शन अँड आधार फेस आरडी मोबाईल ॲपद्वारे बायोमेट्रिक किंवा फेस रिकॉग्निशन तंत्रज्ञानाद्वारे त्यांची शारीरिक पडताळणी करू शकतात। खूप वृद्ध किंवा आजारी पेन्शनधारकांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे, ज्यामध्ये मान्यताप्राप्त अधिकारी त्यांच्या घरी भेट देऊ शकतात आणि मोबाईल ॲपद्वारे पडताळणी करू शकतात। जर फिंगरप्रिंट वापरून बायोमेट्रिक पडताळणीमध्ये समस्या येत असेल तर आयरिस स्कॅन किंवा OTP आधारित प्रक्रियेद्वारे पडताळणी देखील शक्य आहे। पेन्शनधारक त्यांच्या PPO क्रमांक, आधार कार्ड किंवा जन आधार कार्डसह उपविभाग कार्यालयात जाऊन पडताळणी देखील करू शकतात। कुठे साधावा संपर्क याबद्दल आपण बघूया। मित्रांनो, वार्षिक भौतिक पडताळणी दरम्यान कोणतीही तांत्रिक किंवा इतर समस्या उद्भवल्यास पेन्शनधारक त्यांच्या क्षेत्रातील ग्रामपंचायतीच्या विकास अधिकारी, महानगरपालिका आयुक्त किंवा सामाजिक न्याय आणि समीक्षकरण विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधू शकतात। प्रत्येक पेन्शनधारकाला सुविधा पुरवणे हे त्यांचे प्राधान्य आहे, असे आश्वासन विभागाने दिलेले आहे। तर मित्रांनो, कशी वाटली कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।